आजच्या विधानसभेच्या 2024च्या महाराष्ट्रातल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीनंतर आजच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या संमेलनानिमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जाधव, नवनिर्वाचित आमदार सीमाताई हिरे, आपले दुसरे नवनिर्वाचित आमदार राहुल भाऊ ढिकले, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजयजी साने, महेशजी हिरे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सर्व लोकप्रतिनिधींनो, आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या तिघांचाही ह्या ठिकाणी सन्मान सोहळा ठेवण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांचे मनापासून आभार मानते। त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत असा विजय झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी 142 जागा लढली आणि 142 जागांपैकी 132 जागा जिंकण्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। अतिशय क्लिअर मॅन्डेट महायुतीच्या बाजूने जनतेने आपल्याला दिलेला आहे। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी माझ्या मतदारसंघाच्या सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे नगरसेवक एखाद दुसरे सोडून सर्वांनी मन लावून तन मन धनाने प्रचंड मेहनत घेतली, रात्रीचा दिवस केला। प्रत्येक जण स्वतः उभा आहे अशाच पद्धतीने प्रत्येक जण पळत होता आणि मला हे यश प्राप्त करून दिलं। त्याबद्दल मी माझ्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, सगळ्या नगरसेवकांचे मनापासून आभार मानते। ह्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रबोधन मंच आणि बटेंगे तो कटेंगेची एक मोठी टीम तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत होती, ज्यांनी त्यांना मतदान केंद्रावरती बसायला टेबल होता नव्हता, खुर्ची होती नव्हती, छत्री होती नव्हती, परंतु उन्हाची, कशाची, भुकेची तमा न बाळगता प्रबोधन मंचचे कार्यकर्ते त्यांना दिलेलं काम हे त्या बूथवरती घेऊन बसलेले होते। अनेक लोकांनी म्हणजे उच्च शिक्षित असलेले, उच्च पदावरती नोकरीला असलेले, उत्तम उद्योजक असलेले असे अनेक लोक मी ह्या निवडणुकीमध्ये बघितले की ज्यांनी बूथवरती बसून काम केलेलं आहे। अशा असंख्य हातांचं मी मनापासून आभार फक्त मानणार नाही, पण कायम त्यांच्या ऋणामध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी राहील। याचं कारण आहे की हा लढा भारतीय जनता पार्टीने एकट्याने जिंकलेला नाहीये, हा लढा सर्वसामान्याने त्यांच्या हातामध्ये घेतलेला होता। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते, ते तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान झाले, परंतु जे क्लिअर मॅन्डेट लोकसभेमध्ये द्यायला पाहिजे होतं ते मॅन्डेट न मिळाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हळहळला। ज्यांनी मतदान विरोधी पक्षाला केलेलं होतं त्या प्रत्येकाच्या लक्षात आलं की अरे आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठी चूक केलेली आहे। आणि आपण बघितलं असेल की हा 4 महिन्याच्या आणि प्रचंड मेहनत 2 वर्षामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी प्रचंड मेहनत घेतली। अनेक लोक उपयोगी निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले आणि त्याच्यामध्ये आमची लाडकी बहीण सुपरहिट झाली। लाडक्या बहिणीने सीमाताई महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणी प्रचलित झाल्या, त्यामुळे आपण दोघींनी घाबरायला काही कारण नाही। आपणही लाडक्या बहिणी आहोत भारतीय जनता पार्टीच्या। आपण सगळ्या जणी जवळपास 21 महिला भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत आणि ही मोठी क्रांती आहे की कुठलंही आरक्षण नसताना भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली। आणि नाशिक शहराचे तर मी विशेष आभार मानेन की मला आणि सीमाताईंना दोघींना तिसऱ्यांदा कुठलाही रिझर्वेशन नसताना आम्हाला दोघींना निवडून दिलं, हे नाशिककरांचे मनापासून मी आभार मानते। माझ्या
माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर माझी निवडणूकच वेगळी झाली. अनेकांना विश्वास नव्हता मी जिंकणार. सगळ्यांनी माझ्या पडण्यावरती शिक्कामोर्तब केलेला होता, माझ्या जिंकण्यावरती नाही. परंतु तुम्हाला सांगते की 5 वर्ष प्रचंड मेहनत, भारतीय जनता पार्टीचा मध्य विधानसभा मतदारसंघाचा नाशिकचा जर विचार केला तर एका वेगळ्या घटनेचा हा मतदारसंघ आहे, ज्याला मी कायम म्हणते की प्रो काँग्रेसच्या मतदारसंघामधून मी तिसऱ्यांदा निवडून आली. मला अनेक लोक म्हणतात की ताई जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आलात तेव्हा याला प्रो काँग्रेस म्हणत नाही, आता हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ झाला आहे. परंतु 90,000 जवळपास मुस्लिम समाजाची मतं आणि 55 ते 60 छोट्या मोठ्या स्लम वस्त्या ह्या मतदारसंघामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगते की प्रभाग 7, 12, 23 सारखा उच्चभ्रू आणि जुन्या नाशिक सारखा आमचा एक भाग की जो ह्या मतदारसंघाचा भाग राहिलेला आहे. पण मी तुम्हाला सांगते की मी 5 वर्ष प्रचंड मेहनत केलेली होती. मला असं वाटतं की सर्वाधिक मेहनत, कारण माझ्या मतदारसंघामध्ये 3,43,000 मतदान, 3 लाख आता किती आहे, 3,45,000 मतदान आहे. हा 3,45,000 मतदानापैकी 30% मतदान जे आहे हे होतच नाही. 72% मतदान फक्त एका मुस्लिम बूथवरती झालं. उर्वरित सगळ्या बूथवरती 70% पेक्षा खाली मतदान झालं. त्यामुळे 94 पासूनच्या ह्या याद्या ज्या असतात त्याच्यामध्ये 30% मतदान जवळपास होत नाही. 3,45,000 मधलं जेव्हा 90,000 मतदान जेव्हा होत नाही, म्हणजे शिल्लक राहतात 2.5 लाख. ह्या 2.5 लाखामधनं 90,000 मतं जर आपण मायनस केली, 80,000 85,000 आहेत जवळपास, ती जर मतं आपण जर मायनस केली तर राहतात 1,70,000 ते 1,80,000. त्याच्यामध्ये ह्या 55 ते 60 स्लम वस्त्या, ह्या 1,60,70,000 मध्ये मी खेळते आणि 5 वर्ष प्रचंड काम करते आणि त्याच्यावरती मला आमदार व्हायचं असतं. त्यामुळे कोणी जर म्हणत असेल की माझी लॉटरी लागली, ताई असं बोलतात आणि असं मला दुःख होतं. भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानेल की आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पूर्वी कसं होतं की आमदार कोण व्हायचं बाळासाहेब, तर जे मोठे संस्थानिक असायचे, ज्यांच्या मोठ्या संस्था असायच्या असे लोक आमदार व्हायचे. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे देशामध्ये पंतप्रधान झाले आणि त्यांनी अशा पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि राज्यामधले आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आणि आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी दाखवलेल्या विश्वासाच्यामुळे तुम्हाला सांगते की उत्तर महाराष्ट्रामध्ये तर पूर्णच्या पूर्ण सगळीकडे कमळ फुललेलं आहे. सगळ्या जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या लागल्या आहेत. 142 पैकी 132 आमदार जे आहेत हे भारतीय जनता, म्हणजे स्ट्राईक रेट जो भारतीय जनता पार्टीचा आहे हा खूप मोठा आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला जे वाटलं की अरे आपल्याकडनं चूक झाली, आणि तुम्हाला सांगते की जे विजयासाठी महाविकास आघाडीचे नेते ते असं समजत होते की हा विजय आपलाच आहे, त्यांना जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने ह्यावेळेस चपराक दिली आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश दिलं. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी 8 दिवस उशिरा जाहीर झाली. मी म्हटलं ना की माझ्या पडण्यावरती शिक्कामोर्तब झालेला होता, पण मी सर्वांना सांगितलं होतं आणि मनामध्ये खुंगाट होती. सतीश नाना माझ्या मोठ्या भावासारखे आहे, चंदू नाना आहेत, नाना शिलेदार आहे, किती लोकांची नावं. ठाम विश्वास मनामध्ये होता. आणि ज्या दिवशी काउंटिंग चालू होतं तेव्हा माझ्या हातामध्ये बूथची यादी होती. त्याचं कारण मला माहिती होतं की मी सुरुवातीला पहिल्याच फेरीमध्ये 4,500चा लीड मिळाला, पण तो लीड कुठं कमी होणार आहे, कुठं वर येणार आहे, कुठं कमी होणार आहे, कुठं वर येणार आहे हे मला चांगलं माहिती होतं. जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यामध्ये बाळासाहेब तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 6,000चा लीड झाला की प्रत्येकाला असं वाटलं की आता फरांदेताई पडताय. पण तुम्हाला सांगते की अनेक प्रभाग असे आहेत की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती विश्वास ठेवत आपल्याला मतदान केलं. आणि तुम्हाला सांगते की मी प्रचंड काम केलं, प्रचंड म्हणजे प्रचंड ढोर मेहनत मी केलेली आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला सांगेल, सीमाताईंनी खंत व्यक्त केली, राहुल दादांनी खंत व्यक्त केली. राहुल दादा, अहो माझ्या अंगावरचा तर गुलाल देखील मागच्या निवडणुकीमध्ये 2014 मध्ये गेला नव्हता. आणि
ज्यांच्या विरोधामध्ये मी आता उमेदवारी केली ना, त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला होता. मी त्यांचं मनापासून स्वागत केलं. तुम्हाला सांगते की आमच्या साने साहेबांना असतील किंवा सावजी असतील, त्यांना भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाचं उपाध्यक्षपद इतके वर्ष काम करून सतीश राणा अजून आपल्यापर्यंत सारख्यांना मिळालं नाही. पण पक्षाने त्यांना उपाध्यक्षपद दिलं. त्यांच्या मुलाला महानगरपालिकेची पायरी चढलेली नसताना उपमहापौर पद दिलं. पण मी तुम्हाला सांगते की याचा राग सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होता. नेत्यांमध्ये किती होता मला माहित नाही, पण सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हे सल होतं की त्यांना आम्ही सगळं काही दिलं. परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीची 2019 मध्ये सत्ता गेली आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले की यांनी भारतीय जनता पार्टी सोडली. हा त्यांचा स्वभाव. आणि तुम्हाला सांगते की परत माझ्या विरोधामध्ये त्यांनी उमेदवारी त्यावेळेस केली. जेव्हा त्यांनी उमेदवारी केली तेव्हा मला मनापासून आनंद झाला. खरं बोलते. कारण मला अनेक पद्धतीचा त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. 10 वर्षांनी आमदार असताना माझ्या कामं अडवणं असेल, कामांवरती प्रश्नाची महिला रुग्णालय तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्यानंतर या निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून माझ्यावरती एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं जातं. तुम्हाला सांगते की ज्या मुद्द्यांवरती ते निवडणूक लढले तो मुद्दा सपशेल नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांनी फेटाळला, माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की माझे कार्यकर्ते आणि नाशिककर जनतेला मी कधीही विसरणार नाही. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठलंही काम माझ्याकडनं चुकीचं होईल असं मी कधीही वागणार नाही आणि आजपर्यंत 10 वर्षामध्ये देखील वागलेली नाही. नाशिक मध्य विधानसभा असेल की नाशिक शहराला जो ड्रग्सचा विळखा लागलेला होता तो विळखा थांबवण्याचं काम एक महिला असून एवढ्या मोठ्या विषयाला हात घालण्याचं काम जर कोणी केलं असेल न डगमगता न घाबरता तर ते मी केलं. 3 वेळा विधानसभेमध्ये आवाज उठवला. कधीतरी शांततेमध्ये तुमच्याशी गप्पा मारत असताना सगळा विषय सांगेल की किती डिटेक्टिव्ह एजन्सी सारखं आपण त्या विषयावरती काम केलं. आणि त्या विषयावरती तुम्हाला सांगते राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील मला साथ दिली, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी. आणि मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जो ड्रग्सचा कारखाना नाशिकमध्ये सुरू झाला होता ते थांबवण्याचं काम कोणी जर केलं असेल तर मी आणि देवाभाऊनी केलं. आणि तो कारखाना इथं उद्ध्वस्त झाला. आणि तो उद्ध्वस्त झाल्यानंतर अनेक लोकांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं. 8 बाळासाहेब त्या कारखान्यामध्ये ठाण्याची पोलीस जी आहे ती जप्त करून घेऊन गेली. 3 लाख कोटी रुपयांचा ड्रग्स महाराष्ट्रामधनं ह्या घटनेच्यामुळे जप्त केला गेला. महाराष्ट्रामधली ड्रग्सच्या विरोधातली सर्वाधिक मोठी कारवाई. आणि मी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानेन की सत्तेमध्ये असताना आम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्याच थांबतो, कधी त्याला पाठीशी घालत नाही. आणि तुम्हाला सांगते त्याच्यावरती घालत माझ्या नाशिकच्या तरुणांना ड्रग्स पासून सावध करण्यासाठी, त्यांना दूर करण्यासाठी, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी मी हे पाऊल उचललं. आणि असं म्हणतात ना की राजकारणामध्ये काही अवघड विषयांना जर हात घातला तर त्याचा कसा त्रास होऊ शकतो ह्याची प्रचिती मला ह्या निवडणुकीमध्ये आली. परंतु मला जनतेने विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे. कोण ड्रग्स माफिया आहेत हे मी पुढच्या अधिवेशनामध्ये नक्कीच सिद्ध करेन. तुम्हाला सांगते ही निवडणूक माझ्याकडे तर जुन्या नाशिक वगैरे सगळ्या भागामध्ये निवडणूक ही त्यांच्या हातामध्ये घेतलेली होती. अनेक ठिकाणी मी जात असताना मला मनापासून नाना इतका आनंद व्हायचा आणि इतके लोक त्या निवडणुकीमध्ये काम करत होते. परंतु प्रशांत, मी तुम्हाला एक विनंती करेन की आपण पक्षाचं संघटन, भारतीय जनता पार्टी जागतिक स्तरावरचा सर्वाधिक मोठा पक्ष आहे. ही आपली ताकद आहे. कार्यकर्ता ही आपली ताकद आहे. आणि जर एखादा नेता जर आमच्या कार्यकर्त्यांना चुकीचं काही सांगत असेल तर तो नेता घरी बसला तरी चालेल, पण आमच्या कार्यकर्त्यांना बिघडवता आपल्याला करायला लागणार आहे. मी तुम्हाला सांगते एखाद्या नेत्याला जर आमदार होता आलं नाही, एखाद्या नेत्याला जर महापौर होता आलं नाही म्हणून जे आमदार झाले जे महापौर झाले त्यांचं चुकतं असं मला असं वाटतं समजण्याचं काही कारण नसतं. भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याकडे उमेदवारी देण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमधून गेल्यानंतर उमेदवारी आपल्याकडे दिली जाते. असं कोणालाही एकदम उमेदवारी उचलून दिली जात नाही. आणि ही व्यवस्था
पार्टीच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु आमचं काय, ह्या विषयावरती मला असं वाटतं की लहान छोट्या छोट्या कार्यकर्त्यांमध्ये बोलण्यापेक्षा आपण वरिष्ठांशी बोलायला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्ते बिघडण्याचं कार्यालय होऊ नये, तर भारतीय जनता पार्टी हे भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठीचं ठिकाण व्हायला पाहिजे. ही मी विनंती आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेन. ह्या ठिकाणी बसून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बसायचं आणि कार्यालयाचा चहा प्यायचा, कार्यालयामध्ये नाश्ता करायचा आणि सरकारवरती टीका करायची, अशा पद्धतीचे जर कोणी कार्यकर्ते असतील, नेते असतील, तर त्यांना आपण रोखण्याची आवश्यकता आहे. ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की माझ्या हे सामान्य कार्यकर्त्यांनी काय संदेश द्यायचा, त्याला समजतच नाही की अरे काय चाललंय, असं का बोलताय. कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदाराला कुठे ना कुठं सोडला गेलेला असतो. आम्ही 10 लोकांची कामं करतो, 2 लोकांची राहून जातात, पण मुद्दामून कोणाचं काम बाजूला ठेवलेलं नसतं. पण संपर्कामध्ये तर प्रत्येक जण आलेला असतो आणि काही ना काही फुल नाही तर फुलाची पाकळी ही प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत मदतीच्या रूपाने ती पोहोचलेली असते. आणि मला असं वाटतं की आपल्यासाठी आता महत्वाचा जो विषय जो आहे ती नाशिक महानगरपालिका. राज्यामध्ये 142 लढलो तर आम्ही 132 जिंकून आलेलो आहोत. तर आम्ही आता जेव्हा 122 लढू तेव्हा आमचे 111 निवडून यायला पाहिजे. हा संकल्प आम्हाला आज या विजयाच्या दिनी आपल्याला सर्वांना करायचा आहे. आणि हे जर करायचं असेल तर मला असं वाटतंय की संघटन में ही शक्ती है, हे मोदीजी आम्हाला सांगतात. आणि हे संघटन जे आहे हे आपल्याला अतिशय मजबूत करायला लागेल. आणि जे असे काही बोटावर मोजण्या एवढी जी लोक जी आहेत ते पक्षाचं वातावरण खराब करतात, कोणाला शियाळा घालत असतील, कोणावरती खेकसत असतील, कोणावरती ओरडत असतील, अरे तू कशाला प्रचार करतो असं म्हणत असतील, मला असं वाटतंय की अशाही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील तर त्यांचा देखील विचार आपण कुठंतरी करायला पाहिजे असं मला वाटतंय. आमदार झालो म्हणून आम्ही कधीही माज केला नाही, कधीही केला नाही. मी तुम्हाला सांगते की माझा हातचा विजय जो आहे, आम्ही तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीला समर्पित करतो. इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो. तुम्ही आमच्या पाठीशी उभे होतात म्हणून आम्ही निवडून आलो. तुम्ही आमच्या पाठीशी उभे होतात म्हणून आम्ही निवडून आलो. आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आमदार आहोत. ही मनामध्ये माझ्या खुणगाठ ही कायम राहील, कधीही विसरणार नाही, उठणार नाही, मागणार नाही, घेतलेला वसा कधीच टाकणार नाही. तुम्हाला एवढीच विनंती करेल की कोणी जर आमच्याबद्दल कोणी जर तुम्हाला वाईट कानामध्ये सांगत असेल ना तर येऊन जरा कन्फर्म करा. माझी विनंती. पक्ष खूप मोठा झाला, पक्षाच्या जागा वाढत गेल्या, पण कुठेतरी पक्ष आता काही ठिकाणी आपल्याला दुरुस्त करण्याची देखील आवश्यकता आहे. आणि ते सर्वजण मिळून आपण करूया. कारण आम्ही देखील, माझंही कुटुंब जवळपास 1990 साली माझे सासरे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते. आणि मला उमेदवारी मिळाल्यानंतर काही लोक असं बोलायचे, मला असं वाटायचं की आपण कुठं काँग्रेसमधून आलो का राष्ट्रवादीमधून आलो का परत कुठंतरी राष्ट्रवादी भाजपतून जाऊन आलो, काहीच केलं नाही. पण हे ज्या गोष्टी ज्या आहेत ना, कार्यकर्ता जो नवीन येतो ना त्याने काय शिकायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी एवढं सांगेल की भारतीय जनता पार्टी जोपर्यंत माझ्या प्राणामध्ये श्वासामध्ये जीव आहे ना तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला कधीही सोडणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्याच मुळे मी तुम्हाला सांगते की मी आता 3ऱ्यांदा आमदार झालेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे एक आपला असा पक्ष आहे की आम्ही ह्या पक्षाला आम्ही परिवार समजतो. आपलं संघटन जे आहे त्याला आम्ही परिवार समजतो. पण परिवारामध्ये कधी कधी छोटी मोठी कुरघोड्या होत राहतात. ह्या कुरघोड्या होत असताना तो जरी वयाने जास्त असेल, वरिष्ठ असेल, तर त्याला देखील आपल्याला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि आपण सगळे मिळून करूया. काही लोकांची मतं खराब करण्याचं जर कोणी काम करत असेल तर त्याला देखील आपण मंत्र द्यायला पाहिजे. नगरसेवक असतात, मी तुम्हाला सांगते माझ्याकडे ते एखादं जर सोडलं ना तर सगळेच्या सगळे नगरसेवक जीवापाड जसं तेच विधानसभेला उभे असं काम करत होते. इतकी प्रचंड मेहनत सर्वांनी केलेली आहे. ज्यांनी मदत केली, ज्यांनी नाही केली, सर्वांचे मनापासून मी आभार मानते. आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अमितभाई शाह, आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, सर्वांचे लाडके देवाभाऊ आणि आपल्या सर्वांचे लाडके गिरीश भाऊ,
ह्या सर्वांचे मनापासून आभार मानते. ह्या ठिकाणी बसलेल्या व्यासपीठावरती बाळासाहेब असतील, सानेसाहेब असतील, सतीश राणा असतील, सर्व ज्येष्ठ जे आहेत ह्या सर्वांचे, प्रशांत असेल, गिरीश असेल, ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि गुजरातचे प्रवासी हे तर विसरून अजिबात चालणार नाही की जवळपास 3 महिने गुजरातचे प्रवासी कार्यकर्ते, त्याच्यातनं आपल्याला खूप काही घ्यायचंय नाशिक भारतीय जनता पार्टीला, की गुजरात मधून त्यांना मोदीजी आणि अमित भाईंनी इथं निरीक्षक म्हणून पाठवलेलं होतं. ते सगळ्या गोष्टी कुठं कुठं काय काय चालू आहे काय नाही या सगळ्या गोष्टी वरिष्ठांना पोहोचवत होते. आणि 3 महिने त्यांनी आपल्या नाशिक शहरामध्ये थांबून 3 विधानसभा मतदारसंघांचा ताबा घेतला होता. प्रत्येक कार्यकर्त्यांकडे आम्ही कदाचित त्या कार्यकर्त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकलो नसू, परंतु त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गुजरातचे सर्व निरीक्षक, माझ्याकडे अमोलभाई भट होते, अमित ठाकूर होते, शब्दचरणजी राहुल बावनकडे होते, हे सर्वांनी इतकं चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे हा निकाल जो आहे तो आपल्याला सुकर झाला. म्हणजे जो कोणी नाराज असेल त्याच्या घरी जाऊन नाराजी त्याची काढण्याचं काम गुजरातच्या टीमने केलं. आणि कोण काम करतंय, कोण करत नाही, काय करायला पाहिजे, कुठल्या मतदारसंघाची काय गणित आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी अतिशय चांगल्या मेहनतीने केल्या. ते 3 महिने आपलं घर सोडून, त्यांचा मतदारसंघ सोडून त्यांनी आपल्यासाठी इथं प्रचंड मेहनत घेतली. अशा ह्या सगळ्या आपल्या गुजरातच्या टीमचं आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि एवढंच सांगेल की कार्यकर्ते आपले खूपच चांगले आहेत आणि तुम्ही चांगलेच राहा. आणि चांगलं राहण्यामध्ये प्रामाणिक राहण्याचं फळ मी तुम्हाला सांगते की काय भारतीय जनता पार्टीमध्ये मिळत राहतं. मी मागे प्रशांत जाधवांचं उदाहरण दिलेलं होतं. ते कोणाहीकडे मला अध्यक्ष करा असं मागण्यासाठी गेलेले नव्हते की मला भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष व्हायचं आहे. प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहिल्यानंतर ह्या पक्षामध्ये बरोबर वेळ आली की संधी मिळते, फक्त त्या संधीची आपण वाट बघायला पाहिजे. आणि ती संधी येईस तो आपलं जे स्वभाव जो असतो की ज्याला आपण संयम म्हणतो, तो संयम आपण फक्त ठेवायचा असतो. जो संयम ठेवतो, जो संयमी कार्यकर्ता असतो तो नेहमीच मोठा होतो. संयम नाही ठेवला तर भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र काही मिळत नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.